हॅलो फ्रेंड्स, वैष्णवी फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की साडीपासून जो आपण टॉप स्टिच करत होतो, तर त्याचा जो राहिलेला खालचा भाग आहे तो आपण आज स्टिच करणार आहोत. तर बघा, वरचा पार्ट आपण रेडी करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने फ्रंट पार्टला डिझाईन केलेली आहे आणि स्लीव्जही डिझाईन करून आपण ती स्टिच करून घेतलेली आहे. तर बघा, वरचा पार्ट हा 12 इंच उंचीचा तयार झालेला आहे आणि त्यानंतर खालचा जो पार्ट आहे त्यासाठी मी हे उरलेली साडी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे आणि त्यातील काही भाग हा मी ओढणीसाठी कट करून घेतलेला आहे. आणि बघा, याची जी उंची आहे ती 30 इंच घेतलेली आहे. आणि बघा, फ्रंट पार्टसाठी काही भाग आणि बॅक पार्टसाठी काही भाग, त्यासाठी मी असं दोन्ही समान करून घेत आहे. आणि बघा, बरोबर मधोमध आपल्याला इथे कट मारून घ्यायचा आहे, म्हणजे याचे 2 पार्ट तयार होतील आणि एक पार्ट फ्रंटसाठी आणि एक पार्ट बॅक पार्टसाठी इथे रेडी झालेले आहेत. त्यानंतर बघा, आपल्याला अस्तरची कटिंग ही करून घ्यायची आहे. अस्तर हे आपल्याला इथे 2 मीटर अस्तर मी इथे घेतलेलं आहे. त्यामधून आपल्याला अस्तरची जी उंची आहे ती 27 इंच घ्यायची आहे. म्हणजे जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यापेक्षा अस्तर हे थोडंसं कमी घ्यायचं असतं. मेन फॅब्रिक 30 इंच आहे, तर मी इथे अस्तर हे 27 इंच घेत आहे. त्यानंतर अस्तरची जी रुंदी आहे ती मी इथे 32 इंच एवढी घेतलेली आहे. अस्तरचा घेर आपल्याला कमी घ्यायचा आहे आणि जो मेन फॅब्रिक आहे त्याचा घेर आपल्याला जास्त पाहिजे असतो. तर बघा, उंची इथे 27 आणि जी रुंदी आहे अस्तरची ती आपण इथे 32 घेतलेली आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण अस्तरची ही कटिंग करून घेणार आहोत. त्यानंतर बघा, जे मेन फॅब्रिक आहे त्यावर आपण अशा पद्धतीने 1-1 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि ती जॉईन कसं करायचं बघा. जो पार्ट आहे बॅक पार्ट मी घेतलेला आहे तो सरळ ठेवला आणि त्यावरती हे जे मेन फॅब्रिक आहे ते अशा पद्धतीने ठेवून 2 इंचावरती सरळ टीप मारून घेतली आणि 2 इंचानंतर आपल्याला अशा पद्धतीने बॉक्स प्लेट्स इथे स्टिच करून घ्यायचे आहे. तर बॉक्स प्लेट स्टिच करताना बघा, हे जे 1 इंचावरचं जी मार्किंग आहे ती अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे. बघा, तिसरा म्हणजे 1 सोडून दुसऱ्या मार्किंगवरती अशा पद्धतीने ते ठेवायचं आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला प्लेट्स इथे टाकून घ्यायच्या आहेत. जसा हा बॅक साईडचा पार्ट तयार केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला फ्रंट पार्टही तयार करून घ्यायचा आहे. आणि मी व्हिडिओमध्ये एकच पार्ट तयार करून दाखवते, दोन्ही दाखवले तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर बघा, अशा पद्धतीने मी बॉक्स प्लेट्स इथे स्टिच करून घेत आहे. आणि आपण याला जे अस्तर जॉईन करणार आहोत तर ते अस्तर आपल्याला हाईड पद्धतीने जॉईन करायचं आहे. आणि अस्तर जॉईन करतानाही आपल्याला काळजी घ्यायची आहे की खालच्या ज्या प्लेट्स आहेत तर त्यावरती स्टिच होणार नाही. तर ते आपण पुढे बघू. तर बघा, अशा पद्धतीने मी बॉक्स प्लेट्स इथे टाकून घेतलेल्या आहेत आणि जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे उरलेलं तर ते मी इथे कट करून घेत आहे. जेवढं फॅब्रिक जास्त असेल तेवढ्या प्लेट्स जास्त पडतात. आता बघा, अस्तर ही आपण ऑपोजिट साईडनी ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने अस्तरच्या ज्या प्लेट्स आहेत त्या कमी कमी म्हणजे जरा लांब लांब अंतरावरती घ्यायच्या आहेत. आणि बघा, ते उलट्या साईडनी ठेवल्या आहे त्यामुळे काय होणार आहे, आपली स्टिचिंग ही हाईड पद्धतीने होणार आहे. आणि बघा, अशा पद्धतीने स्टिच करत असताना खालच्या पार्टमध्ये आपलं हे ज्या मेन फॅब्रिकच्या प्लेट्स आहेत किंवा जे काही स्लीवचा भाग असेल काही, ते त्याखाली येणार नाही याची काळजी घ्यायची आहे, नाहीतर परत ते स्टिचिंग आपल्याला ओपन करावं लागते. आणि त्यानंतर बघा,
आपली जी फिनिशिंग आहे ती किती छान आलेली आहे बघा. आता आपल्याला त्यावरती दाबटीप ही देऊन घ्यायची आहे. तर बघा त्या प्लेट्स मी अशा पद्धतीने ठेवल्या आहेत आणि बरोबर त्या काचामध्ये आपल्याला ही दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप दिल्यामुळे आपली जी फिनिशिंग आहे ती खूप सुंदर येते. आणि बघा अशा पद्धतीने मी ती दाबटीप देऊन घेत आहे. आणि त्यानंतर आपल्याला अशाच पद्धतीने जो बॅक पार्ट आहे तोही आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. तर बघा मी इथे व्हिडिओमध्ये फक्त एकच पार्ट कसा स्टिच करायचा ते दाखवलं आहे, पण ह्याच पद्धतीने दुसराही पार्ट आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बघा आपल्याला आता फिटिंग टाकायची आहे. तर फिटिंग टाकण्यासाठी आता आपण ते पार्ट उलटा करून घेऊया. आणि बघा अशा पद्धतीने तो त्याआधी आपण काय करूया, अस्तरचा जो खालचा पार्ट आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे. म्हणजे खालची जी फिनिशिंग आहे ती छान दिसते. किंवा मग अस्तरचं जे कापड असतं त्याचे ते धागे निघू नये म्हणून अशा पद्धतीने आपल्याला त्याला फोल्ड करून टीप मारायची आहे. आणि बघा अशा पद्धतीने ते आपलं रेडी झालेलं आहे. आणि आता आपल्याला फिटिंग टाकायची आहे. तर फिटिंग टाकण्यासाठी बघा इथे जो दंडघेर आहे तो 4 इंच आहे. आणि त्याचा जो मोंडा आहे तो आपण मोजून घेणार आहोत. आणि त्यानंतर बघा छातीचा जो चौथा भाग आहे, दुसरा भाग आहे. आपण ब्लाऊजसाठी चौथा घेत असतो, तर ड्रेससाठी दुसरा भाग घ्यायचा आणि त्यामध्ये 1 इंच लुझिंग आपल्याला ॲड करायचं आहे. आणि उरलेलं जे मार्जिन आहे ते सोडून द्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने स्टिच करायचं आहे. मी ही ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि बरोबर त्यावरतीच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. स्टार्टिंगला आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला फिटिंगची टीप टाकायची आहे. बरोबर मुंड्यावरती मोंढा आला पाहिजे. आणि जे कमरेच्या साईडने आहे कमरेपर्यंतच आपल्याला तिथं स्टिच करून घ्यायचं आहे. बघा वरचा जो पार्ट आहे तिथपर्यंत. आणि इथे परत टर्न करून आपल्याला त्याच्या शेजारीच पाव इंच अंतरावरती दुसरी टीप ही टाकून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने दुसरी टीप ही मी इथे मारून घेत आहे. आणि त्यानंतर तिसरी जी टीप आहे ती आपल्याला अशा पद्धतीने बघा परत टर्न करायचं आहे. आणि थोडीशी तिरकस टीप ही आपल्याला टाकायची आहे. म्हणजे जी खालच्या साईडची जी फिटिंग आहे ती बघा अशा पद्धतीने आपल्याला करायची आहे. खालच्या साईडची जी फिटिंग आहे त्यासाठी आपल्याला पहिलं फक्त जे मेन फॅब्रिक आहे त्यावरतीच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे जे अस्तर आहे आणि जे मेन फॅब्रिक आहे त्यांची फिटिंग ही आपल्याला सेपरेट करायची आहे. पहिली आपल्याला मेन फॅब्रिकवरती अशा पद्धतीने फिटिंगची जी टीप आहे ती टाकून घ्यायची आहे. मेन फॅब्रिक हे अशा पद्धतीने जॉईन झाल्यानंतर आपल्याला अस्तर ही त्याच पद्धतीने जॉईन करायचं आहे. पण अस्तर जॉईन करताना आपल्याला ते जे मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला आतल्या साईडने घालायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि जे मेन फॅब्रिक अस्तर आहे ते आपल्याला फक्त अस्तरच स्टिच करायचं आहे. कारण अस्तर हे जे आहे ते आपण कमी घेतलेलं आहे आणि जे मेन फॅब्रिक आहे ते आपण जास्त घेतलेलं आहे. त्याच्या प्लेट्सही जास्त पडलेल्या आहेत. त्यामुळे याची जी फिटिंग आहे ती आपल्याला सेपरेट करायची असते. तर बघा अशा पद्धतीने आपली फिटिंग ही झालेली आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने ही फिटिंग करून घ्यायची आहे. आणि बघा आपल्या ड्रेसचं हे लूक अशा पद्धतीने आलेलं आहे. आणि आपला जो साडीपासून स्टिच केलेला टॉप आहे तो इथे स्टिच झालेला आहे. आणि बघा त्याची जी ओढणी आहे ती अशा पद्धतीने आहे. तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.